फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज गुढीपाडवा, आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते। त्यामुळे तुमचं हे संपूर्ण वर्ष अतिशय आनंदात, सुखात आणि भरभराटीचं, सुख समृद्धीचं जावो असं ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर मग नेहमीप्रमाणेच आज सुद्धा मी माझ्या ब्लॉगला स्टार्ट करत आहे आणि अर्थातच आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे गुढीपाडवा स्पेशल असा आपला हा ब्लॉग असणार आहे। बघा ना, आज गुरुवारपासून आपल्या नवीन वर्षाची छान अशी सुरुवात होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुवार म्हटलं की आमच्या घरामध्ये गुरुवारची पूजा केली जाते। ती माझी पूजा झालेली आहे, तुम्हाला दाखवते। तर इथे अशा पद्धतीनं आज देवीला सुद्धा हा साखरेचा हार किंवा आमच्या त्याला घाटी म्हणतात, ही घाटी घातलेली आहे आणि ही गुरुवारची आपली पूजा। आणि ही माझी रांगोळी, मला सांगा बरं रांगोळी कशी काय जमली आहे? मी खास स्पेशल यासाठी क्लास केलाय। नाही, असं काही नाहीये, ही रांगोळी नाहीये, हे जे आहेत ना हे छाप आहेत। हे मला रिसीव झालेले आहेत आपल्या एका मैत्रिणीकडून म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की एका हुशार अशा गृहिणीकडून हे मला मिळालेले आहेत। तुम्ही बघू शकता, कुठलीही कला आहे ना, अशी जेव्हा आपण कसं म्हणतो कलेमध्ये जे नीटनेटकेपणा असतो ना, त्याला खूप जास्त महत्त्व असतं। तुम्ही बघा, हे कुठल्याही अँगलनी असं वाटत नाही आहे की असं क्राफ्ट असं तयार केलेलं आहे। तर हे असे छाप आहेत, हे अशा रांगोळीचेच आहेत बरं का। याच्यावरती ही रांगोळी आहे आणि रांगोळीचे हे सगळे तयार केलेले आहेत। कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, आकार बघू शकता, अगदी छान व्यवस्थित नीटनेटक्या पद्धतीनं हे तयार केलेले आहेत आणि मला असं वाटतं की आवडीनं तयार केलेले गेलेले आहेत। सुंदर अशा पद्धतीचे हे छाप तुम्हालाही जर हवे असतील ना, तर मी स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ताईंचा तुम्हाला नंबर शेअर करेल, तुम्ही नक्की त्यांना चौकशी करा। जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर बुक करा। अतिशय सुंदर, आणि असं नाही की म्हणजे फक्त मी आता ही पूजा मांडलेली आहे तर त्यामुळे मी इथे छाप अशा पद्धत तुम्हाला दाखवण्यासाठी खरं तर हे सगळे ठेवलेले आहेत, पण यातले एक दोन छाप मी आतमध्ये देवापुढे ठेवणार आहे आणि बाकीचे हिथं किंवा काही गुढीसमोर अशा पद्धतीनं, आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी सगळे छान असे पसरवून ठेवलेले। घरामध्ये जेव्हा एखादी छोटी मोठी काहीतरी पूजा असते किंवा काहीतरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम असतो ना, तर त्यावेळेस अशा पद्धतीचे जे छाप आहेत ना, ते आपली छाप वाढवण्यासाठी मदत करतील असं मला वाटतं। काय घेऊन आली सानू? हा, ही बघा, सानू रानूला आणि कोणाला आणल्या तू घाट्या? शैदी दिला? इतक्या मोठीला नसते, छोट्या छोट्यांनाच असतात घाट्या। घे रानू, घे ती। अरे नको म्हणायचं नसतं, ती घ्यायचं असतं, घरात ठेवायचं असतं। दे, किती छान घाटी आणली आहे आमच्या शानूनी। आणि सानू, तुझा ड्रेस पण खूप छान आहे अगं, कोणी घेतलाय? हा, पप्पांनी घे। सई चला आवरायला, सई आम्हाला तर आणखीन गुढी उभा करायची आहे। तुम्ही केली का गुढी उभा? केली ना? हो का, आमचा रानू बघ कसा तयार झालाय गुढीसाठी। चला चला चला, चल सई। सई दीदीच्या मैत्रिणी। रानू, काय करायचंय आपल्याला? गुली पालवा। हाँ, ते ब्लाउज पीस पण टाकायचं राहिलं, ते कसं उलगडून का कसा? तुमच्या सगळ्यांच्या गुड्या उभ्या राहिल्या का? हा,
नाही ती रोहितची नाहीये सई ती हा काय ती हा ह्या झाडामुळे मला दिसना ओके त्या ह्यांची आरव आर्या त्यांची इकडं काकींची आणखीन कोणाकोणाच्या उभा राहिला हा हो त्या आजोबांची पण उभा राहिले की नाही तर इकडं शितू काकीची पण उभा राहिली होय हो खरंच की आहे कुठं खाली का बर बर हा हा प्रशांत भाऊजी आज आम्हाला फिरायला नेणार आहेत आणि शेतूला घरी सोडून आले तर शेतूला तर पत्या पण नाही व्हिडिओ बघितल्या शेतू बोंबलं होय कुठं नेतं भाऊजी आता एक म्हण म्हणले असते पण तुमच्या सासरवाडीचा काय ते आडनाव आहे हो सांगा बरं कुठली आणि आम्ही आज राधिकाला नेणार नाहीये राधिकावर आम्ही बहिष्कार टाकलाय सगळ्यांनी मिळून काकांना बाय कर होय निघालेत अय डुंग 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 कुठं आला मम्मीची गुडी चला चला यांची काल नाईट ड्युटी होती आणि त्यामुळे हे मधनच करमाळ्यात आले म्हणजे तिकडे ड्युटीकडनं करमाळ्याला आले आणि प्रशांत भाऊजी आम्हाला गावाकडनं मम्मीच्यात घेऊन आले आता तुम्हाला असं वाटेल की आज गुढीपाडव्याचं हे सगळेजण कुठं चाललेले कुठं चालले तू काय आहे ना मी असं सारखं व्हिडिओमध्ये पण म्हणते ना की राणा खूप चिडतो खूप किरकिर करतो किंवा खूप खोड्या करतो तर त्याच्यामुळे असंच त्याची शांती सांगितली होती तर मग त्या ब्राह्मण काकांनी आजचाच मुहूर्त दिला तर त्यामुळे म्हटलं तर काय गुढी वगैरे सगळी उभा राहिलेलीच आहे आणि मग असंही सुट्टीचाच दिवस असतो हा तर मग म्हटलं त्याची शांती पण होऊन जाईल म्हणून राणाला शांत करण्यासाठी चाललेलं Ba-ba-da.
पाठीमागं असेल मेंढर पुढे शिळी असते. लॉक काढा की. उई 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 काय रे आता नाही जायचं. कसं काय नाही जायचं गाडी कशी अडकली त्यांची. उई उई तू आडवा आले उई उई ना दुकानात आहे दुकानात. अरे याला लिंबू सरबत कर ना आधी पुन्हा. आता गेलं काय नाही चावी प्यायचं ते समुद्र उतरावं लागणार. चल बाय बाय राणा. अरे आधी त्याच्या गाड्यात घाल मग गाडी बांधून जाईल की गाड्या बसते उचकली मी त्याला काय घेऊ. चला हे काय घ्यायची नाही. अरे गाड्यात घालायचे असते. लानू ऐ लानू शिकडे बघ. राणा केली का शांती. शांती केली बस. आम्ही फिरून आलो तू चुकून गेली. सैदीन ड्रेस काढलाय.